गुड मॉर्निंग. आजचा जो आपला टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे सेकंडरी स्टोरेज. आता सेकंडरी स्टोरेज म्हणजे काय, तर सेकंडरी स्टोरेजमध्ये आपण कायमस्वरूपीचा डेटा आपण स्टोअर करतो त्याला आपण काय म्हणणार आहे, सेकंडरी स्टोरेज. मग सेकंडरी स्टोरेजचा डेटा आपण जो स्टोअर केला जातो तो आपण कशामध्ये स्टोअर करतो, तर तो आपण हार्ड डिस्क म्हणा, झिप डिस्क आहे, सी डी आहेत, DVD आहेत, बरोबर ना, फ्लॅश मेमरी कार्ड आहेत, त्यामध्ये आपण डेटा काय करणार आहे, स्टोरेज करणार. तो सेकंडरी स्टोरेज हे कसं आहे, कायमस्वरूपी डेटा स्टोअर करण्याचं उपकरण आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, सेकंडरी स्टोरेज. आता ह्याची वैशिष्ट्य काय काय आहेत, ह्याच्यातलं पहिलं वैशिष्ट्य काय तर ते म्हणजे मीडिया. मीडिया म्हणजे काय करतं, आर द ॲक्च्युअल फिजिकल मटेरियल्स दॅट होल्ड द डेटा अँड प्रोग्राम. म्हणजे फिजिकली डेटा आणि प्रोग्राम धारण करून ठेवण्याचं जे काम केलं जातं त्याला आपण काय म्हणतो येत ना, मीडिया म्हणणार. ॲक्च्युअली फिजिकल मटेरियल्स म्हणजे समजा माझा हा हात आहे, तर एका हातामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये किती सफरचंद बसतील, मॅक्झिमम 4 किंवा मॅक्झिमम 5, त्यापेक्षा जास्त बसतील का, नाही. म्हणजे माझी ह्याची कॅपॅसिटी किती आहे, फक्त 5 सफरचंद स्टोअर करायची. तसंच ह्याच्यामध्ये आपल्याला फिजिकल डेटा आणि प्रोग्राम जे आपण होल्ड केलं जातं त्याला आपण काय म्हणतो, मीडिया म्हणतो. कॅपॅसिटी म्हणतो, मेजर्स हाऊ मच ए पर्टिक्युलर स्टोरेज मीडियम कॅन होल्ड द डेटा अँड प्रोग्राम. म्हणजे समजा आपल्याला एखाद्या गोष्टीचं समजा मला स्टोरेज करायचं आहे, बरोबर आहे. म्हणजे उदाहरणार्थ काय की समजा मला 100 किलो गहू भरायचा आहे, पण 100 किलो गहू भरण्याकरता मला 5 किलोचा डबा चालेल का, नाही चालणार. का, तर 100 किलोचा गहू आणि 5 किलोचा डबा ह्याच्यामध्ये काय कॅपॅसिटीचा फरक आहे. मग समजा मला 100 किलोचा गहू भरायचा असेल तर मला काय करावं लागेल, तर 100 किलोच्या गव्हा एवढं मला ते स्टोरेज इथनं जे काय आपल्याकडे असेल ते इथनं आपण ठेवतो. म्हणजे कॅपॅसिटी म्हणजे काय, तर कुठल्या प्रकारचा डेटा आणि प्रोग्राम धारण करून ठेवण्याकरता जे उपकरण असतं त्याची क्षमता किती आहे ते आपण मोजलं जातं, त्याला काय म्हणणार आहे, कॅपॅसिटी. स्टोरेज डिव्हाइसेस म्हणजे काय, आर हार्डवेअर दॅट रीड्स अँड राईट द डेटा अँड प्रोग्राम फ्रॉम द स्टोरेज मीडिया. डेटा आपण स्टोअर केला, पण तो डेटा मला काय करायचा आहे, रीड आणि राईट करण्याचा. ते जे उपकरण वापरतो त्याला आपण काय म्हणतो, स्टोरेज डिव्हाइसेस म्हणतो. ॲक्सेस द स्पीड मेजर्स अमाऊंट ऑफ टाईम रिक्वायर्ड टू ओपन द डेटा अँड प्रोग्राम. एखादा डेटा किंवा प्रोग्राम ओपन करण्याकरता जो कालावधी लागतो किंवा जो टाईम लागतो त्याला आपण काय म्हणतो, आपण ॲक्सेस स्पीड म्हणणार, बरोबर आहे. ही त्याची आत्ताची असं इथं 3 वैशिष्ट्य. आता हार्ड डिस्क आहे, हार्ड डिस्कचा उपयोग कशा करता होतो, तर मला काय करणार आहे की मोठमोठ्या प्रमाणामध्ये डेटा आपण स्टोअर करण्याकरता आपण हार्ड डिस्कचा वापर करतो. मग हार्ड डिस्कचा वापर करण्याकरता हार्ड डिस्क स्टोअर द अँड ऑर्गनाइज द फाईल युजिंग द ट्रॅक, सेक्टर्स अँड सिलेंडर, बरोबर आहे. मग ट्रॅक्स म्हणजे काय, द ट्रॅक्स आर द रिंग्स ऑफ कन्सिड सर्कल विथ द व्हिजिबल ग्रोथ्स, बरोबर आहे. ट्रॅक आणि सेक्टर म्हणजे काय, हे जे दिसते हा जो भाग तो ह्याला आपण काय म्हणतो, सेक्टर म्हणतो. या सेक्टरचं ह्याच्यामध्ये काय केलं जातं, विभाजन केलं जातं, त्याला काय म्हणणार आहे आपण इथनं, सेक्टर म्हणणार आहे. हेड क्रॅश म्हणजे काय, तर आता याच्यामध्ये काय होतं की या हार्ड डिस्कमध्ये जर समजा तुमचा कॉम्प्युटर सुरू झाला आणि तुमचा कॉम्प्युटर सुरू झाल्यानंतर त्या हार्ड डिस्कमध्ये कट असा आवाज आला, तर ह्याचा अर्थ काय होतो की तो आपल्याला सांगतो की आता माझी हार्ड डिस्क खराब होत चाललेली. हा पहिला इंडिकेशन असतो. दुसरं काय असतं, तर आपण मशीन वेळेवरती आपण साफ नाही केली तर काय होणार आहे, त्याच्यामध्ये सगळी धूळ आणि आपले जे काही मानवी केस असतील ते समजा हार्ड डिस्कमध्ये गेले तर काय होतं, आपली हार्ड डिस्क खराब होती. मग ती जी हार्ड डिस्क खराब होती त्याला आपण काय म्हणतो ना, हेड क्रॅश असं म्हटलं जातं. कळलं, म्हणजे ट्रॅक, सेक्टर आणि हेड क्रॅश. आता ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे हार्ड डिस्क असतात. एकाला काय म्हणलं आपण, इंटरनल हार्ड डिस्क, एकाला काय म्हणलं आपण, एक्सटर्नल हार्ड डिस्क. इंटरनल हार्ड डिस्क ही कुठं असती, तर आपण सिस्टम युनिट जी आहे म्हणजे आपल्याकडे जे मशीन आहे त्या मशीनच्या आतमध्ये आपण ती फिक्स केलेली असती, ती इझिली रिमूव्ह करता येत नाही, बरोबर आहे. म्हणजे इंटरनल हार्ड डिस्कमध्ये आपण डेटा आपण काय करणार आहे, स्टोरेज पण करणार आहे. ही हार्ड डिस्क इझिली रिमूव्ह करता येत नाही. एक्सटर्नल हार्ड डिस्क काय करतं, इट कनेक्ट्स टू द USB अँड फायरवॉल पॉड्स आर इझिली रिमूव्ह फ्रॉम द सिस्टम युनिट. म्हणजे एक्सटर्नल हार्ड डिस्क हे आपण कुठं जातो, जे आपला USB पोर्ट असतो त्या USB पोर्टला आपण हार्ड डिस्क जोडणार आणि ती हार्ड डिस्क आपल्याला इझीपणे इथनं काढता येते. म्हणजे इंटरनल हार्ड डिस्क इझीपणे काढता येते का, नाही काढता येत.
ती काय करतो आपण 60 मिनिटमध्ये इथनं आपण फिक्स केली जाते. एक्सटर्नल स्टोरेज हार्ड डिस्क म्हणजे काय होतं, ती आपण इझिली कनेक्ट करतो आणि ती इथनं आपल्याला इझिली रिमूव्ह करता येते. आता ह्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. एकाला काय म्हणलं आपण, डिस्क कॅचिंग. इम्प्रूव्ह द हार्ड डिस्क परफॉर्मन्स बाय अँटिसिपेटिंग द डेटा नीड्स. इम्प्रूव्ह द हार्ड डिस्कचा परफॉर्मन्स कधी होईल, ज्यावेळी मला डेटाची गरज पडेल. ती डेटाची गरज पडली असताना त्या हार्ड डिस्कमध्ये सुधारणा घडवून आणण्याचं जे काम केलं जातं त्याला आपण काय म्हणतो, डिस्क कॅचिंग असं म्हटलं जातं. RAD म्हणजे काय, इट इम्प्रूव्ह द परफॉर्मन्स बाय एक्सपॅन्डिंग एक्सटर्नल स्टोरेज. म्हणजे बाह्य उपकरणाच्या ह्याच्यामध्ये सुधारणा ज्यावेळी होते किंवा त्याच्या स्पीडमध्ये सुधारणा होते त्याला आपण काय म्हणतो, RAD म्हणजे रेडिफोन अरेंज इन एक्सपेन्सिव्ह डिस्क असं म्हटलं जातं. म्हणजे बाह्य उपकरणामध्ये सुधारणा होते, त्याच्या ॲक्सेस स्पीडमध्ये सुधारणा होते आणि त्याच्या रिलायबल स्टोरेजमध्ये आपला डेटा केला जातो, त्याला काय म्हणतो, RAD. फाईल कॉम्प्रेशन म्हणजे काय, इट रिड्यूस द अमाऊंट ऑफ स्पेस रिक्वायर्ड टू स्टोअर द डेटा अँड प्रोग्राम. म्हणजे एखाद्या फाईलची साईज खूप मोठी आहे आणि त्या फाईलची साईज आपल्याला काय करायची, कमी करायची. ती कमी करण्याकरता आपण जो प्रोग्राम वापरतो त्याला आपण काय म्हणतो, फाईल कॉम्प्रेशन. म्हणजे मोठी असलेली साईज कमी करायची, त्याला काय म्हणायचं, फाईल कॉम्प्रेशन. आणि फाईल डिकॉम्प्रेशन म्हणजे काय, जी आपण कमी केलेली साईज आहे ती पुन्हा आपल्याला मूळ साईजवरती आणायची असेल तर त्याला आपण काय म्हणतो, फाईल डिकॉम्प्रेशन असं म्हटलं जातं. आता इथं ऑप्टिकल डिस्क आहे, बरोबर आहे. ऑप्टिकल डिस्क म्हणजे 50 GB डेटा आपण स्टोअर करू शकतो, बरोबर आहे. याच्यामध्ये काय करणार, 50 GB आपण स्टोअर डेटा करू शकतो. 1 and 0 जे आहेत त्याला आपण काय म्हणतो, लाईन्स म्हणतो. बम्पी इरेज कॉल्स त्याला काय म्हणतो आपण, त्याला इथनं पिट्स असं म्हटलं जातं. म्हणजे ह्या ऑप्टिकल डिस्कमध्ये ह्याच्यामध्ये मॅक्झिमम डेटा आपण किती स्टोअर करणार, तर 50 GB एवढा डेटा आपण इथनं स्टोअर केला जातो. 1 and 0 जे आहेत त्याला आपण काय म्हणणार आहे, लँड्स एरिया आहेत. हा जो बम्पी एरिया आहे ह्याला आपण काय म्हणतो, इथनं फीट्स असं म्हटलं जातं. आता ह्याच्यामध्ये एक CD आणि DVD अशा 2 प्रकारच्या गोष्टी आहेत. तर कॉम्पॅक्ट डिस्कचा वापर आपण जे केला जातो तो काय करतो, यूज अ लेझर बीम्स टू रेकॉर्ड द डेटा. म्हणजे लेझर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डेटा आपण इथनं रेकॉर्ड केला जातो. मग याची कॅपॅसिटी किती आहे, तर 650 MB टू 1 GB. मग CD-ROM म्हणजे काय, तर कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी. म्हणजे एक्झाममध्ये तुम्हाला ह्याचा एक लॉंग फॉर्म विचारला जातो. रीड ओनली मीन्स काय, इट कॅनॉट बी रिटर्न ऑर द इरेज बाय द युजर. ह्याच्यामध्ये आपण डेटा राईट पण करू शकत नाही आणि इरेज पण करू शकत नाही, त्याला आपण काय म्हणलं, CD-ROM. CDR म्हटलं, इट मीन्स CDR रेकॉर्डेबल, कॅन बी रिटर्न ओनली वन्स अँड रीड मेनी टाइम्स. म्हणजे CDR समजा आपण डिस्क वापरली आणि एकदा आपण राईट केली, मला वाटलं की माझं काहीतरी चुकलं असेल तर ती मला परत मला राईट करता येत नाही. म्हणून आपण आता ज्या डिस्क वापरतो त्या कुठल्या वापरतो, CDRW. मग CDRW म्हणजे काय, CD रिरायटेबल, युजर कॅन राईट अँड इरेज द डेटा फ्रॉम डिस्क इट इज नोन ॲज द इरेजेबल ऑप्टिकल डिस्क, बरोबर आहे. CD रायटेबल म्हणजे ह्याच्यामध्ये डेटा मला राईटसुद्धा करता येईल, ह्याच्यामधनं डेटा मला इरेजसुद्धा करता येईल, त्याला आपण काय म्हणतो, इरेजेबल ऑप्टिकल डिस्क. CDची कॅपॅसिटी ही किती, 650 × 1 GB आहे. CD-ROM म्हणजे काय, रीड ओनली मीन्स इट कॅनॉट बी रिटर्न ऑर इरेज बाय द युजर. CDR मीन्स CD रेकॉर्डेबल, कॅन बी रिटर्न ओनली वन्स अँड रीड मेनी टाइम्स. आणि CDR मीन्स CD रिरायटेबल, युजर कॅन राईट अँड इरेज द डेटा फ्रॉम डिस्क इट इज ऑल्सो नोन ॲज द इरेजेबल ऑप्टिकल डिस्क. कळलं. जसं आपण आता CD बघितलं त्याच पद्धतीने इथनं आपल्याला DVD बघता येईल. बाकी सगळं सेम आहे, फक्त दोघांमध्ये फरक काय, तर आपण DVD मीन्स डिजिटल व्हिडिओ डिस्क आणि याची कॅपॅसिटी वेगळी. याची कॅपॅसिटी किती आहे, 4.7 GB और 17 GB. मग DVD-ROM म्हणजे काय, जसं आपण CD-ROMला बघितलं काय म्हणलं, रीड ओनली इट कॅनॉट बी रिटर्न ऑर इरेज बाय द यूज. तसंच DVD-ROMमध्ये पण आपल्याला सेम मिळेल. DVD-R म्हणजे काय, DVD रेकॉर्डेबल म्हटलं, कॅन बी रिटर्न ओनली वन्स अँड रीड मेनी टाइम्स. आणि DVD-R म्हणजे DVD रिरायटेबल अँड युजर कॅन राईट अँड इरेज द डेटा फ्रॉम द डिस्क इट इज ऑल्सो नोन एज द इरेजेबल ऑप्टिकल डिस्क. CD आणि DVD जवळजवळ सेम आहे, फक्त दोघांच्या कॅपॅसिटीमध्ये इथनं आपल्याला फरक आहे. आता ही जी एक हाय डेफिनेशन डिस्क आहे, बरोबर ना. आपण एखादा मूवी बघतो बघा, बरोबर आहे. आता सध्या मॅक्झिमम
मूवीज किती आवर्सचे असतात? 2 तास, बरोबर. म्हणजे मिनिमम आपण 2 तास पकडतो, मॅक्झिमम जो आहे तो आपल्याकडे 4 तासाचा पिक्चर पण चालला जातो, बरोबर आहे. मग हाय डेफिनेशन डिस्कमध्ये आपण काय करतो, तर कुठल्या प्रकारच्या मूवीज आणि म्युझिक मला ह्या ठिकाणी स्टोअर करायचा असेल तर आपण काय करणार आहे, हाय डेफिनेशन डिस्कचा आपण वापर करणार आहेत. हाय डेफिनेशन डिस्क यालाच आपण काय म्हणतो, ब्ल्यूरे डिस्क असे म्हणतात. आणि ह्याची कॅपॅसिटी किती आहे, 25 to 50 GB आहे. ह्याच्यामध्ये 4 टाइम्स एवढा डेटा आपण ह्याच्यामध्ये स्टोअर करू शकतो. 4 टाइम्स म्हणजे 4 पट डेटा आपण हाय डेफिनेशन डिस्कमध्ये आपण करू शकतो. जर आपण DVDमध्ये एखादा पिक्चर रेकॉर्ड करायचा म्हणला तर तो होईल का, नाही होणार. मग आपण अशा वेळी काय करणार आहे की एकाच DVDमध्ये मी 4-4, 5-5 पिक्चर पण इथनं आपण स्टोअर करू शकतो, बरोबर ना. म्हणजे 4 टाइम्स डेटा एवढी स्टोअर करण्याची कॅपॅसिटी ह्या ब्ल्यूरे डिस्कमध्ये असते. ब्ल्यूरे डिस्कलाच आपण काय म्हणतो, हाय डेफिनेशन डिस्क असं म्हटलं जातं. आता हे फ्लॉपी डिस्क आहे, हे फ्लॉपी डिस्क कुणी सहसा वापरत नाही, पण आपल्याला एक नॉलेज म्हणून आपल्याला असायला पाहिजे. फ्लॉपी डिस्क म्हणजे याची कॅपॅसिटी किती आहे, 1.44 MB आहेत. आणि ह्याच्यामध्ये आपण डेटा स्टोअर करण्याकरता दोन्ही बाजूंनी आपण डेटा इथनं आपण स्टोअर करू शकतो. मॅग्नेटिक टेप जो आहे याचा वापर आपण कशाकरता करतो, तर डेटा आणि प्रोग्राम स्टोअर करण्याकरता वापर करतो. याची दिस टेप इज 1/2 इंची वाईड अँड 1/2 इंची लॉंग असतो. आणि मॅग्नेटिक टेपचा वापर जो आहे तो आपण मेनफ्रेम कॉम्प्युटरमध्ये आणि मायक्रो कॉम्प्युटरमध्ये डेटाचा बॅकअप घेण्याकरता आपण त्याचा पूर्णपणे वापर करणार आहोत, बरोबर आहे. सॉलिड स्टोरेज डिव्हाइसेस म्हणजे काय, नो मुव्हिंग पार्ट्स. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या पार्ट्सची हालचाल होत नाही. आणि फ्लॅश मेमरी कार्डचा वापर आपण कुठं करतो, तर मोबाईल फोन्समध्ये करणार. USB ड्राईव्ह म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, पेन ड्राईव्ह. तर पेन ड्राईव्हमध्ये आपण डेटा स्टोरेज करण्याचं सुद्धा आपण काम केलं जातं. कळलं. हा आजचा टॉपिक आहे. हा टॉपिक मी रेकॉर्डिंग करून ठेवलेला आहे. ज्यांना कोणाला ऐकायचं असेल हे रेकॉर्डिंग मी आज संध्याकाळी यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहोत. अपलोड केल्यानंतरनं ही सगळी तुम्ही सगळ्यांनी पूर्णपणे वाचायचं आहे. आणि हे वाचल्यानंतरनं तुम्हाला ह्याच्यावरनं पूर्णपणे नोट्स तयार करायचे आहेत, बरोबर आहे.